टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झालंय। दादा माणूस गेल्यानंतर महाराष्ट्र सुन्न झाला। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत। अजित पवारांच्या अकाली निधनानं बारामतीसह राज्याला धक्काच बसलाय। अजित पवार यांनी मुंबईतून सकाळी 8:10 प्रस्थान केलं, पण विमानात बसण्यापूर्वी अजित पवार यांनी शेवटचा फोन भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना केला होता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा शेवटचा फोन असल्याचं म्हटलं जातंय। बारामतीमध्ये विमान लँड झाल्यानंतर अजित पवार यांचं राणा जगजितसिंह पाटील यांच्यासोबत बोलणं होणार होतं, पण त्याआधीच काळाने घाला घातला। विमान लँड होण्याआधीच कोसळलं आणि अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला। राणा जगजितसिंह पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये काय बोलणं झालं याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या आत्या आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी तसेच केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, मुरलीधर मोहोळ तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे, पंकजा मुंडे, सुरेश धस, संग्राम जगताप, रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्यात। आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक दिवस असल्याचं खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय। मन अक्षरशः सुन्न आहे। नेहमीप्रमाणे आपुलकीने बोलणारा तो आवाज अजूनही कानात घुमतोय आणि अवघ्या अर्ध्या तासात ही दुर्दैवी बातमी समजली। त्या क्षणी काय वाटलं ते शब्दात मांडणं खूप कठीण आहे, असंही सध्या घडतंय। आजचा दिवस महाराष्ट्रातील सर्वात वेदनादायक दिवसांपैकी एक आहे। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारे, धीर देणारे आणि कठीण प्रसंगी खंबीरपणे उभं राहायला शिकवणारे दादा आज आपल्यातून निघून गेलेत। ही जाणीव अक्षरशः मन पोखरून टाकणारी आहे। लहानपणापासूनच राजकारण, समाजकारण आणि जबाबदारी यांचा खरा अर्थ त्यांनी कृतीतून शिकवला। शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवणं, निर्णय घेताना लोकहित डोळ्यासमोर ठेवणं हे सगळं त्यांच्या सहवासातून नेहमीच शिकायला मिळालं। व्यक्तिगत नात्यातील मायेपलीकडे ते माझ्यासाठी कायम एक आदर्श आणि प्रेरणास्थान राहिले। क्षणार्धात आयुष्य कसं संपून जातं याची ही भीषण जाणीव प्रचंड त्रासदायक आहे। व्यक्तिगत नात्याच्या पलीकडे माझ्यासाठी ते कायम मार्गदर्शक आणि एक भक्कम आधार होते। त्या शेवटच्या संवादाची आठवण मनात प्रचंड भावनिक कोलाहल निर्माण करत आहे। अजूनही विश्वास बसत नाही। अजित काका सोडून गेले हे स्वीकार करणं अजूनही शक्य होत नाही। या घटनेनं केवळ बारामतीच नाही तर संपूर्ण राज्याचं मोठं नुकसान झालंय। कृतिशील, अनुभवी, लोकहितासाठी झटणाऱ्या नेतृत्वापासून वंचित झाल्याची जाणीव अधिक तीव्र होत आहे। शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाशी एकरूप होऊन काम करणारा नेता हरपल्याचं दुःख राज्याला दीर्घकाळ जाणवत राहील। त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी भरून निघणं कठीण आहे। टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज।